तुमचीसुद्धा मुलं पालक खात नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण की माझी मुलं पालक खात नाहीत, त्यामुळे मी मुलांना माझ्या अशाच पद्धतीने पालक खाऊ घालते. काय करायचं, जर तुम्ही पालक पुरी केली तर मुलं आवडीने पालक खातील आणि त्यांच्याही पोटामध्ये पालकामध्ये असलेले विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन के, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम यासारखे अनेक जीवनसत्वे त्यांच्या पोटामध्ये जातील, जे की आपल्या डोळ्यांसाठी, हाडांसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर असतात. तर आज ना गावाकडून भरपूर अशी छान एकदम ताजी पालक आली होती. मग म्हटलं चला आज आपण पालक पुरीच करूयात. एकदम छान टेस्टी आणि पौष्टिक अशी ही पालकपुरी असते. मी ना पालक ही उकडून घेते आणि त्यानंतर मिक्सरमधून काढते. तुम्ही ना डायरेक्ट ही अशी सुद्धा आपल्या चपातीची जी कणिक असते त्याच्यामध्येही घालू शकता, पण मी माझी मुलं अशी खात नाहीत त्यामुळे मी ही मिक्सरमधून काढते. म्हणजे अगोदर उकडून घेते आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी असतं त्या पाण्यामध्ये ही मी पालक आणि गव्हाचं पीठ मिक्स करून छान असा गोळा करून घेते आणि मग ती मी लाटते. आणि तुम्ही तुमच्याकडे जर असं गोल एखादं वस्तू असेल तर त्याने तुम्ही ती कट केली तर छान असे मस्त आकार येतात. तर तुम्ही बघू शकता मी एकदम छान अशा पालक पुऱ्या तयार केलेल्या आहेत आणि माझी मुलं ना हे खूप आवडीने खातात. पालक खात नाहीत, पण हे पालक पुऱ्या माझी मुलं खूप आवडीने खातात. आणि त्यानंतर मी भांडी वगैरे घासून घेतली आणि किचन कट्टा धुवून घेतला. खूप कंटाळा आला होता, मग 1 कप चहा घेतला. कसं आहे ना, चहा घेतला ना काम करायलाही उत्साह येतो. मला तर येतो, तुम्हाला माहीत नाही, पण तुम्हाला पण चहा घेतल्यावर काम करायला उत्साह येतो का, मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्यानंतर देवपूजा वगैरे केली. चला आजच्यासाठी एवढंच. भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो, सबस्क्राईब करा हा.